कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वाल्मिक कराड जेलमधून व्हीसीद्वारे लोकांशी गप्पा मारतोय, त्याला तुरुंगात चहा नाश्ता दिला जातोय, अंजली दमानी यांचा आरोप. मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक. कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस आणि बावनकुळेंची भेट. औरंगजेबच्या काळामध्ये चांगलं शासन, भारत सोन्याची चिमणी होता. अबू आझमींच्या वक्तव्यामुळे वाद, तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी. अबू आझमींच्या विरोधामध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना आक्रमक. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून आझमींच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी. भाजपच्या मंत्र्यांसाठी सागर बंगल्यावर स्नेहभोजन. अधिवेशनातील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं भाजपच्या मंत्र्यांना मार्गदर्शन. फडणवीसांच्या बंगल्यावर शिवसेना आमदार तानाजी सावंत वेटिंगवर. आज मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच, उद्या भेट होण्याची शक्यता. विधानभवन परिसरामध्ये सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन. महाराष्ट्रामध्ये 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे. विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर. 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान. 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं सध्या जागा रिक्त. कोरटकरचं वक्तव्य निषेधार्ह. आतापर्यंत अटक करायला हवं होतं. खासदार शाहू महाराज यांची प्रतिक्रिया. तर प्रशांत कोरटकरचा मोबाईल पोलिसांकडून जप्त. राम शिंदेंची निवडणूक निकालाविरोधात याचिका. आमदार रोहित पवारांना उच्च न्यायालयाची नोटीस. पुढील सुनावणी 27 मार्चला. लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीसाठीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त. 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. आयपीएलमध्ये कोलकाता संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर. रहाणे कर्णधार तर व्यंकटेश अय्यर उपकर्णधार. 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरू होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.